मध्ये पण गोव्यामध्ये वास्तव्य करत असलेल्या एका दाम्पत्यानं शेजारी राहणाऱ्या 5 वर्षांच्या गोंडस मुलीची हत्या करून तिला घरामध्येच जमिनीत पुरल्याची घटना उसगावच्या कसैले भागात घडली। या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरून गेलाय। या प्रकरणी फोंडा पोलिसांनी मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला असून संशयित दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। लग्नाला 20 वर्ष होऊनही या दाम्पत्याला मूल बाळ होत नव्हतं, त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी अंधश्रद्धेतून त्यांनी या चिमुकलीचा बळी दिल्याची चर्चा सध्या गोव्यात सुरू आहे। पण पोलिसांच्या तपासात आणखीन एक कारण समोर आलंय। नेमकं काय आहे ते कारण पाहूया। 52 वर्षांचा बाबासाहेब अल्हड आणि त्याची 40 वर्षांची पत्नी पूजा अल्हड हे दोघं मूळ मिरजचे। 25 वर्षांपूर्वी दोघंही विवाहबद्ध झाले। 20 वर्षांपासून ते गोव्याच्या उसगावच्या कसैले भागातील दाट लोकवस्तीच्या झोपडीमध्ये भाड्याच्या खोलीवर राहत होते। बाबासाहेब हा पेशानं वेल्डर आहे। तो पप्पू या नावानं परिचित आहे। त्याच्याच घराशेजारी अमायरा जुडान अनवाणी ही 5 वर्षांची बालिका लहान बहीण आणि तिच्या आईबरोबर आजीच्या घरी राहत होती। अमायरा मूळची रत्नागिरीची। तिच्या आईचं तिच्या पतीशी पटत नव्हतं। नवरासारखा मारहाण करत होता म्हणून 2 वर्षांपूर्वी मुलींना घेऊन ती माहेरी राहायला आली होती। पण इथंच तिचा घात झाला। ह्या दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते, त्यामुळं अमायरा खेळण्यासाठी अल्हड यांच्या घरी जायची। 5 मार्च रोजी दुपारी अचानक अमायरा घरातून बेपत्ता झाली। घरातल्या सगळ्यांनी सगळीकडे शोधाशोध केली, पण ती कुठं सापडली नाही। शेवटी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली। घटनेच्या आधी अमायराची आई आपल्या 1 वर्षाच्या मुलीला घेऊन इस्पितळात नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेली होती आणि आजी कामावर गेली होती। अमायरा घरी एकटीच होती। पूजा अल्हड हिनं याच संधीत आपला डाव साधून घेतला। आपल्या 50 मीटरवर असलेल्या घरात अमायरा हिला आणलं। हा प्रकार त्याच गल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। बुधवारी दुपारी अमायरा बेपत्ता झाल्याची खबर पसरल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। त्यावेळेस पप्पू हा सुद्धा शोधकार्यात सहभागी झाला होता। दृश्यम चित्रपटाप्रमाणे काहीच न घडल्यासारखं पोलिसांना आणि तिथल्या ग्रामस्थांना दाखवण्यात आलं। घटनेच्या दिवशी पप्पू आपल्या पत्नीला घेऊन उपचारासाठी मिरजेला जाणार होता, पण पोलिसांनी तपासाची चक्र अचानक गतिमान केल्यानं त्यांचं पितळ उघडं झालं। विशेष म्हणजे पप्पू आणि त्याची पत्नी हे कुत्र्यांवर भरपूर प्रेम करायचे। त्या वस्तीत तो श्वानप्रेमी म्हणून त्याचं नाव होतं। कुत्र्यांसाठी दररोज जेवण, चिकन, मटण असे पदार्थ तो देत असे। आजारी कुत्र्यांवर उपचार करत असता एखादा कुत्रा मरण पावला की त्याचा फोटो काढून ते घरातल्या भिंतीवर लावत होते। इतकी भूतदया दाखवणारं हे दाम्पत्य इतकं क्रूर आणि कारस्थानी असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। मात्र पोलिसांकडून संशयाची सुई जेव्हा या घराच्या दिशेनं फिरली त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला। मृतदेह दफन करून त्यावर प्लास्टिक टाकण्यात आलं। पोलिसांना घरात प्रवेश करताच मानवी रक्ताप्रमाणे वास येऊ लागला। त्यामुळे पोलिसांनी घरात आणि आजूबाजूला शोध घेतल्यानंतर मृतदेह दफन केलेल्या अवस्थेत हात आणि डोक्याचा भाग निदर्शनास आला। त्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण करण्यात आले। प्राथमिक चौकशीत पूजानं चिमुरडीला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून तिचा जीव घेतला। त्यानंतर तिनं मृतदेह बाहेर काढून कपाटात ठेवला आणि पतीला माहिती दिली। पप्पू घरी आल्यानंतर बुधवारी रात्री सगळे गाढ झोपी गेल्यानंतर या पती पत्नीनं घरामाग खड्डा खोदून त्यात अमायराचा मृतदेह पुरला। या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरामध्ये जाऊन खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। आता तिच्या मृत्यूचं नेमकं काय कारण आहे हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। दरम्यान या दाम्पत्यानं हत्या का केली याचा तपास पोलीस करतायत। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पप्पू आणि पूजाच्या लग्नाला 25 वर्ष उलटून गेली होती, तरी त्यांना अपत्य झालं नाही। याच निराशेतून गर्भधारणा होण्यासाठी त्याने काळ्या जादूचा प्रयोग करून मुलीला बळी दिला असावा असं प्राथमिक प्रयास वर्तवला जातोय। पण घटनास्थळावर तशा कोणत्याच वस्तू सापडलेल्या नाहीत। शिवाय जेव्हा मृत्यू झाला तेव्हा पूजाचा पती देखील तिथं नव्हता। पोलिसांनी अधिक खोल तपास केल्यानंतर अमायराच्या आईचं आणि संशयित पूजाचं बिनसलं होतं। मूलबाळ होत नसल्यानं अमायराची आई तिला टोमणे मारायची। सातत्यानं टोमणे ऐकून
पूजाला अमायराच्या आईविषयी भयंकर राग यायचा। याच रागातून पूजानं अमायराची हत्या केली असावी असा दुसरा संशय व्यक्त केला जातोय।